समाज में सर कभी ना झुके। विवेक दादा देखिए आज हमारे भूषण पाटिल साहब देखिए यहाँ पर खास मुलाकात है, क्योंकि नबी मुंबई की बात करेंगे ना, भूषण पाटिल कहा जाए तो एक कोहिनूर तुर्बे गांव और नबी मुंबई के कोहिनूर आज भी देखिए उनकी कप्तानी देखने को मिल रहा है। साहिब से देखिए मुलाकात करने के लिए चलेंगे मैच की तरफ। हमारे सनी तुपेश साहब भी यहाँ पर तशरीफ रखे थे, उन्हें गुजारिश करना चाहेंगे आइए मंच पर तशरीफ रखिए। ये मुकाबला बात करेंगे देखिए। तो चलिए बात करेंगे दीपेश 11। दीपेश जी मुंबई के सबसे गुजारिश करना चाहेंगे तशरीफ रखे तो आइए हमारे मंच पर तशरीफ रखिए। धारावी टीम देखिए आज उस नाम से मैदान पर है। ओमकार जी बहुत बहुत आपका शुक्रिया। हमारे प्रसन्ना जी ने जिक्र किए दोपहर के समय कि ओमकार जी ने कहे बाबूशाह हमें चाहिए, ढूंढ कर लाओ कहाँ भी हैं, ढूंढने की हमें ज़रूरत नहीं, जो आपने हमें पहचान दिया है निश्चित रूप से और उस पहचान के मुताबिक हम तशरीफ रखते हैं। चलेंगे मैच की तरफ। देखिए मैच में भी बड़ी खूबसूरत माहौल बन चुका है, एक खूबसूरत चेहरे के साथ नबी मुंबई महानगर पालिका नगर सेवक देखिए बात करेंगे विवेक पाटिल साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए। तो चलिए ये चीज के ऊपर गौर रखना होगा, जो दो आइकॉन खिलाड़ी आपको दिया जाता है ना, एक से आपको बल्लेबाजी करा सकते हो और एक से गेंदबाजी। एक महत्त्वाचे अनाउन्समेंट असेल बघा, तुमचा जो खेळाडू गोलंदाजी करेल त्याला नंतर सेकंड वन डाऊनला पाठवण्यात येईल, याची नोंद घ्या। ओपनिंगला येणार नाही याची नोंद घ्या। तो चलिए बात करेंगे प्रवीण जी। देखिए इस डिसीजन से बहुत लोग वाकिफ हैं, लेकिन फिर भी कहीं कहीं चीजें छोटे छोटे गलती हो जाती है। समर जी कड़ू देखिए आज अच्छा लगा बड़ा, क्योंकि प्रवीण जी हमारे तीसरे कमेंटेटर के रूप में आज हमारा साथ पूरा देते हुए और टीम के कोचिंग भी भूमिका निभाते हुए। तो चलिए स्ट्राइक पर बैटर की बात करें, दोनों टीम के 12 खिलाड़ी देखिए ये चीज के ऊपर गौर रखना होगा, शायद आ चुके हैं यहाँ पर। राहुल और दिनेश की जोड़ी देखिए मैदान पर उतरा है, तो देखते हैं यहाँ पर ये जोड़ी क्या रंग लाती है। और यहाँ पर देखिए और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर शायद देखते हैं अंपायर की डिसीजन डिक्लेयर जोन, यहाँ पर स्क्वायर लेके अंपायर ने इशारा किया, 1 रन आता हुआ। भूषण जी पटेल देखिए खुश रहेंगे, ये मजा आता है जब आप एक मैच जीतकर दूसरी मैच का मजा लेते हो ना। प्रसन्ना जी देखिए कितनी अच्छी जानकारी ले रहे हैं भूषण जी से कि दोपहर का लंच। विश्वजीत ठाकुर के गेंद के पर देखिए हवाई फायर किया यहाँ पर, फ्लाइटेड 6 रन। सोच अच्छी है, कहते हैं ना प्रवीण जी जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है तो तरीका बदलो, इरादा नहीं। बिल्कुल सही बात छेडी बाबूशाह आपने। तर इथे सन्मान केला जाईल द कोहिनूर ऑफ नवी मुंबई तुर्बे संघाचा खऱ्या अर्थानं कॅप्टन कूल ज्यांना संबोधलं जातं ते भूषण पाटील तुर्बे यांचा इथे शुभ सन्मान या ओमकार यांच्या शुभ हस्ते केला, ज्या स्पर्धेच्या वतीनं प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान यथोचित या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड स्क्वॉड विंधने त्यांच्या माध्यमातून केला जात आहे, त्यांचं या सहर्ष स्वागत। बहुत बढ़िया। देखिए प्रवीण जी इस टूर्नामेंट में काफी कुछ चीजें हमें सीखने को मिला। भलाई रबर बॉल की फॉर्मेट है और ये चलिए हवाई फायर। और यहाँ पर बैटर की बात करेंगे, दिनेश बता रहे हैं ना बंदूक के पिछाड़ से ना तलवार की धार से, आज तो हम टक्कर देंगे विश्वजीत ठाकुर से। दिल में बना ली है आंधी, प्रवीण जी इसे कहते हैं आंधी हो या बिजली, लेकिन दिल में ले लीजिए तूफान। विश्वजीत ठाकुर जी ने रफ्तार की सौदागर मिस्टर जेपीएल के नाम से, और ये देखिए भाई थोड़ी से महंगे साबित होते हुए। और ये चलिए बल्ला घुमा टिप कवर, बढ़िया कैच यहां पर लेते हुए आकाश ने कैच लिए यहां पर, और विश्वजीत ठाकुर ने बता दिया भाई कि तू शेर है तो मैं बब्बर शेर। प्रवीण मुझे लग रहा है दिनेश आगे की तरफ खेलना चाहते थे, लेकिन इस बार जो गेंद का बात करेंगे ना, लाइन बिल्कुल वही था लेकिन थोड़ा लेन में बदलाव किया, लेन थोड़ा सा पीछे रखे। और मुझे लग रहा है यहां से जो हमें दिखाई दे रहा था गेंद थोड़ी सी आउट स्विंग बाहर की तरफ निकला और हरकत किया और बल्लेबाज को फंसाया जाल में, लेकिन दिनेश ने अपनी काम करके आ चुके हैं कुछ समय के लिए। चलिए नए बल्लेबाज महेश यादव
हाँ, विश्वजीत ठाकुर देखिए प्रवीण जी टेनिस क्रिकेट में बहुत खतरनाक गेंदबाज माने जाते हैं। रबर बॉल भी इनके लिए बहुत बढ़िया रहता है, लेकिन आज देखिए मदद वही नहीं मिल रही। रबर बॉल में कहते ना रिमझिम बारिश है, इसमें दुगना और ताकत आ जाती है। आज बारिश रुका हुआ है, लेकिन फिर भी बल्लेबाज का बल्ला तो चल रहा है, लेकिन गेंदबाजी का भी बोलबाला चलता हुआ। अक्सर खिलाड़ियों के साथ प्रवीण ये होता है। आप उस्मान पटेल देख लीजिए, टेनिस क्रिकेट जितना बेहतर खेलते हैं शायद रबर बॉल उतना नहीं। लेकिन ये सोचने वाली बात है। भूषण जी कहते हैं ना, लोग जब हंसते हैं तो दांत दिखता है, रोते हैं ना तभी नहीं दिखता है दांत। तो उसी तरह के रबर बॉल टेनिस बॉल में थोड़ा फर्क है। ये तेज निकलता है, उछाल अतिरिक्त लेकर जाता है। और ये गेंद भी है ना, मैं कहूँगा जब रिमझिम बारिश गिरता है ना, आपको उतना नहीं दिखाई दे रहा होगा जितना टेनिस बॉल आपको दिखाई देता है बारिश जब रुका रहता है। और इसलिए काफी खिलाड़ी के लिए मुश्किल हो रहा है। चलिए भाई, यहाँ पर बात करेंगे। आसानी से देखिए ढकेल दिए गेंद को, पॉइंट खुला हुआ है। ये सोचने वाली बात है, क्योंकि टेनिस अच्छे खेलते हैं तो इसकी मतलब ये नहीं कि रबर भी बेहतर खेल पाएंगे। लेकिन बिल्कुल खेल तो वही है। प्रवीण कहते हैं ना, पुरानी सड़क पर नई मकान किसकी है। ये सड़क वही पुरानी है, लेकिन एक नई मकान तैयार किया जा रहा है। एक रबर बॉल ऑफ सीजन में थोड़ा सा मनोरंजन होता हुआ ओवर की हो गई, यहाँ पर समाप्त हो चुका है। और कुल स्कोर की बात करेंगे 15 रन। अगर इसी औसत से रन आता है तो बुरा नहीं माना जाएगा। प्रवीण 60 तक भी पहुंच जाए ना तो फिर देखिए दोनों टीम के पास बात करेंगे। गेंदबाजी में बहुत बढ़िया गहराई है। नवी मुंबई से देखिए ये टीम, और हमेशा देखिए इनके पास स्ट्रेंथ गेंदबाजी। चलिए बिल्कुल, पहली मैच शायद है, दूसरा मैच देखिए लॉकी ड्रॉ। 5 टीम देखिए, हाईएस्ट स्कोर से जो टीम जाएगा वो तीसरे राउंड में सीधा पहुंच जाएगा। यानी प्रवीण जी बात करेंगे वो सेमीफाइनल पर जगह पक्का कर लेगा शायद, क्वार्टर फाइनल पर। हाँ, आज 10 की निश्चित रूप से पोल है यहाँ पर। क्वार्टर फाइनल पर सीधा पहुंच जाएगा। विकी हुए, इन्हें हम नवी मुंबई एक्सप्रेस कह सकते हैं, धारावी एक्सप्रेस। कई पहचान उन्होंने छोड़ दिए हैं और इनकी पसंदीदा खिलाड़ी है। बात करेंगे ना प्रवीण, जब उनसे बातचीत हुआ था मेरे मैन ऑफ द मैच के दौरान, इनके पसंदीदा खिलाड़ी डेल स्टेन। और जब फेवरेट हीरोनी के बारे में जिक्र किया था ना, इन्होंने बताया थी मेरी फेवरेट हीरोनी आलिया भट्ट। लेकिन थोड़ी मायूस रहेंगे, रणबीर कपूर भगा कर ले गए, लेकिन इन्होंने भी आलिया चुन लिए हैं शायद। बहुत बढ़िया विकी वही रहे। इनकी गेंदबाजी देखकर क्यों ना आलिया भट्ट क्लीन बोल्ड हो, कोई भी बहुत बढ़िया तेज भागते हैं। हमारे विवेक पाटिल सब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं प्रवीण जी। लेकिन सुरेश दादा देखिए, इनकी मैं जितनी भी तारीफ जिक्र, सुबह भी हम बात कर रहे थे प्रवीण, कितने प्रेम देखिए, कितने लगन, हल्की हाथों से समझ बुझ का खेल। प्रवीण आपको क्या लगता है, ट्रुम्बे कोलिवाड़ा टीम के माध्यम से हमें हमेशा इस तरह की क्रिकेट देखने को मिलता है, और मैं कहूँगा इस चीज़ों में उन्होंने काफ़ी मरतबा कामयाब भी हुए हैं। लेकिन कहीं ना कहीं ये रबर बॉल है। आप टेनिस क्रिकेट में देखिए 4 ओवर में अगर 40 तक पहुंच गए ना, एक उम्मीद लगा सकते हैं कि हमारे पास गेंदबाजी है तो हम रोक सकते हैं टीम को। लेकिन रबर बॉल एक ऐसा है, एक आध ओवर में 4 या 5 छक्के चले जाते हैं, तो उस हिसाब से कहीं ना कहीं एक अच्छा स्कोर बोर्ड सेट करना बहुत ज़रूरी है। देखते हैं बल्लेबाज कब गियर बदलेंगे, थोड़ा सा वक्त ले रहे हैं। लेकिन कहते हैं ना, ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा भी हुआ करता है। इंतजार कर रहे हैं, लेकिन देखते हैं इंतजार कब तक। महेश यादव देखिए अभी अभी मैदान पर उतरे हैं, 2 डबल के साथ 4 रनों के ऊपर बल्लेबाजी करते हुए। और इस बार देखिए भाई, सीधी उंगली से घी चल रही थी, उंगली टेढ़ी की, लेकिन देखते हैं डिक्लेयर जोन से भी 1 रन आता हुआ। ना खुश रहेंगे गेंदबाज विकी हुए, देखिए खुश रहेंगे। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 19 रन। लेकिन जहां पर देखिए दूसरा ओवर चलता हुआ सचिन जी नायक, देखिए इनके बारे में हमने जिक्र किया प्रवीण, एक सफल कप्तान में उनका नाम आएगा। जिस तरह के हमने भूषण जी का भी जिक्र तारीफ कर रहे हैं, अब ग्रामीण से लेकर ओपन तक देखिए कई खिलाड़ियों को तैयार कर रहे हैं, और बिल्कुल बहुत आक्रामक कप्तानी दिखाते हैं वो। और ये चलिए भाई, विकी फिर विकेट के जड़ में रख दिए थे, और इस चीज़ों के लिए वो पहचाने जाते हैं क्योंकि इनकी लेन जब छोटी रहती है ना, बहुत गति के साथ निकलता है। और पहले बल्लेबाज को क्या करते हैं, बैकफुट में ढकलते हैं, क्योंकि ये छोटा गेंद का इस्तेमाल करते हैं। बल्लेबाज के दिमाग में यही चलता है, और जब वो बैकफुट में खेलने का कोशिश करता है ना, तब वो फुल लेन का गेंदबाजी कर लेते हैं, तो इसके लिए ये ज़्यादा कामयाब हो जाते हैं। स्कोर की बात करेंगे, देखिए 19 रन बना है। नए बैटर की बात करेंगे, चेतन कोहली देखिए मैदान पर उतरे हैं, और
चलिए अगर हैट्रिक लेते हैं तो विकी भुयर देखिए जूनियर गोल्डन मैन देखिए बात करेंगे आशु जी, इनकी तरफ से कुल मिलाकर कैश प्राइस 500 रुपया देखिए यहाँ पर। आशु गवन देखिए बात करेंगे, विकी भुयर अगर हैट्रिक लेते हैं मौका है ले सकते हैं, हैट्रिक लेते हैं तो टीम के लिए भी फायदा होगा और कैश प्राइज आपके एटीएम पर भी आ जाएगा। यानी चोकोबार के जैसे आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को भी खिलाइए, टीम के लिए भी फायदा, खुद के लिए भी फायदा। लेकिन नए बैटर की बात करेंगे, चेतन कोहली बहुत बढ़िया। अरे ये चलिए क्या बढ़िया देखिए यहाँ पर लाजवाब विकी भुयर देखिए यहाँ पर लेन लाइन देखिए क्या बढ़िया पकड़ कर गेंदबाजी कर रहे हैं। हमारे सूरज जी शिंदे सर देखिए एक लेजेंड कमेंटेटर इस मैच का आनंद ले रहे हैं। अक्षय जी ठाकरे वाड़ा से देखिए धारावी टीम का इंतजार कर रहे थे। प्रवीण जी कहीं सारे देखिए कहीं मैसेज कहीं कॉल निश्चित रूप से इस मुकाबला को देखने के लिए बेताबी से इंतजार हो रहा था, लेकिन 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर देखिए 19 रन बना है, लेकिन आखिरी 12 गेंद बचा है। दोनों बैटर के बीच में बातचीत हो रहा है कि हल्दी लगाने के उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि यहाँ से वो वक्त आ चुका है, रन बनाना होगा, हल्दी लगाना होगा। और गेंदबाजी के लिए ये चेहरा तो इस साल राष्ट्रवादी चषक अंजुर के मैदान के ऊपर बंटी जोशी एक तरफ से चल रहे थे पूरी लगभग देखिए मैं कहूँगा हुसैन जी यहाँ पर 12 घंटे तक चर्चा चलता रहा। बंटी जोशी मैन ऑफ द सीरीज है, लेकिन शायद कुछ सेकंड कुछ मिनट ने बदल दिया, दोनों को मैन ऑफ द सीरीज के कागर पर पहुंचा दिया। ये होती है क्रिकेट। और ये चलिए सीधा बल्ले से भावेश नायक के ऊपर देखिए फील्डिंग बहुत बढ़िया, रबर बॉल और थोड़ी सी मैदान देखिए गिला है प्रवीण जी, और इस तरह के यहाँ पर फील्डिंग करना ये बताता है कि आपके अंदर अनुभव एक्सपीरियंस कितना बेहतर चलता हुआ। बहुत बढ़िया देखिए आज धारावी टीम से समर्थ कड़ू देखिए तैयार थे, पहले इनकी लिस्ट आई थी आइकॉन के रूप में, लेकिन क्रिस गेल के जैसे ये भी थोड़ी अनफिट हो गए। आईपीएल में जैसे क्रिस गेल हम देखते हैं 8 मैच खेलते हैं, 6 मैच आराम रहता है, लेकिन बहुत बढ़िया मज़ेदार खिलाड़ी हैं। और ये चलिए आंखों ही आंखों में यहाँ पर पहला रन और दूसरा रन। भाई सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है। प्रवीण जी कहते हैं ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, भाई वो सफ़ेद नहीं दिखेगा, और सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो आपको 40, 45, 50 ये नहीं मिलेगा। कुल स्कोर की बात करेंगे 23 रन। विकी दादा सब बोलो अबे सब ठीक है ना? चलिए रणबीर कपूर तो आलिया भट्ट को ले गए विकी भाई, लेकिन उन्होंने भी आलिया से भी बेहतर चुन कर रखे हैं। ओहो बहुत बढ़िया। विकी भुयर की गेंदबाजी बात करेंगे ना प्रवीण जी 2016-17 में तभी उनका मैं बहुत बड़ा दीवाना हुआ था। तभी जब चैलेंजर पारगांव टीम इतनी आक्रामक खेले थे, सुमित डोंगरे, आकाश तारेकर, उन्हें रोकने के लिए इनकी गेंदबाजी का 2 ओवर का स्पेल इस्तेमाल होता था और वो लगभग उनकी विकेट निकाल कर देते थे। और ये चलिए जगह बनाकर रूम बनाकर खेलना चाहते थे, ये नज़ारा तो देखने को मिलेगा भाई, इसलिए तो ये रबर बॉल क्रिकेट बात करेंगे ना इतना पसंदीदा हो चुका है। तो चलिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 25 रन। अक्सर इस मौसम में थोड़ी मच्छी पकड़ लिए तो बता देते हैं स्टेटस पर काम 25 हो गया, लेकिन यहाँ ये काम नहीं चलने वाला है 25 से 25 से। हाँ बिल्कुल ये रवैया आपको लेना होगा। फ्लाइटेड लाजवाब यहाँ पर झलक 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 दिखला जा 6 रन। बहुत बढ़िया यहाँ पर इंतजार कर रहे थे यहाँ पर महेश यादव के बल्ले से यहाँ पर स्क्रैम आया क्या यहाँ पर पैर पर लेकर चाहिए। बहुत बढ़िया आकाश यादव देखिए, प्रशांत जी नावल देखिए बात करेंगे, हमारे सुरेश यादव वाले सब देखिए इनकी पर इतनी इनकी अच्छी प्रेम है और ये बता दिए कि दोस्ती प्रेम रिश्ता क्या होता है। और डॉक्टर के रूप में उतरे हैं प्रसन्ना जी और प्रवीण जी। कहते हैं ना डॉक्टर का रोल भी अभिजीत जी एक अजीब सा रोल है। अभिजीत ठाकुर साहब डॉक्टर का रोल भी एक अलग रोल है। अगर आप मेरे बीच में झगड़ा हो गया ना, सॉरी बोल दिए तो झगड़ा खत्म, अगर डॉक्टर ने सॉरी बोल दिया तो इंसान खत्म। अभिजीत ठाकुर से देखिए बात करेंगे, ये शादी के बाद और मूड में आ चुके हैं।
पहले से इनकी है थोड़ी सी अच्छी दोस्ताना फ्रेंड सर्कल, विश्वजीत ठाकुर, अभिजीत ठाकुर, और यही दोनों भाइयों की जोड़ी कौन भूल सकता है। ओले के मैदान के अंदर जब मेरे पहली मर्तबा है इतनी अच्छी टूर्नामेंट में एक मौका मिला था कि मेरे करण अर्जुन आएंगे, ये डायलॉग ने हमें बहुत फेमस किया था। और क्या उनका मैच वहाँ चैंपियन भी बने थे। दोनों भाइयों की जोड़ी आज भी देखिए। अभिजीत ठाकुर अगर मैं कहूँगा लेदर पे ज़्यादा अभ्यास ध्यान देते तो क्या उनके पास क्लास था आज आईपीएल में देखने को मिलते थे। बहुत बढ़िया मानघर की टूर्नामेंट में मैं कहूँगा 2017 में उनकी देखा था बल्लेबाजी, लाजवाब क्लासिक कवर ड्राइव। और ये चलिए भाई यहाँ पर हुक किया गेंद को, लेकिन देखते हैं डिक्लेयर जोन में रन आता हुआ। प्रवीण जी इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। इतना शॉर्ट सिलेक्शन बढ़िया कमाल का था। हमारे सुरेश दादा देखिए क्या प्रेम दिखाते हुए पहले कमेंटेटर को खिलाइए पिलाइए तंदुरुस्त बनाइए। विवेक दादा भी देखिए चेहरे पे मुस्कान है। स्कोर की बात करेंगे, सिंगल देखिए कुल स्कोर 32। जब एक बच्चा पैदा होता है ना, हम धीरे धीरे इंतजार करते हैं बच्चे की एक दांत आ गई, दूसरी आ गई, 32 आ गई। चलिए यहाँ पर प्रवीण गायकर ने काफी जल्दी देख लिया, इंडिया ने टॉस जीतकर बॉलिंग लिया है। लगाइए ड्रीम 11। चलिए बात करेंगे प्रवीण ड्रीम 11 पर मत जाइए। 2.5 लाख के करीब एक नंबर पे था इंग्लिश T20 ब्लास्ट में, और एक ही विकेट गया आखिरी ओवर में 16 नंबर पर आ गया। 3 दिन तक मुझे चैन नहीं मिला। होता है कभी कभी जिंदगी में, लेकिन कभी कभी देखिए इस विनने की बात करेंगे तो चलिए सचिन नायक देखिए यहाँ पर गेंदबाजी के लिए वाइड का इजाफा, यहाँ पर एक्स्ट्रा में 1 रन आता हुआ। मुकाबला बहुत बढ़िया है। सचिन नायक कहते हैं ना, उल्फत में जो सरकटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उसे खलनायक कहते हैं। क्या नायक बनेंगे या खलनायक। और सामने देखिए यहाँ पर महेश यादव। हाँ इस बार देखिए ये तो भाई मुझे डंबोली के नीलेश पाटिल का याद दिला रहे हैं। दोनों तरफ से बल्लेबाजी वो करते हैं। कितनी रन यहाँ पर भाग कर लिए, कुछ अंपायर से जायजा लेने चाहते हैं, कुछ बात कर रहे हैं महेश यादव। क्या गेंद बाउंड्री लाइन के अंदर आए बाहर है। 2 रन आता हुआ और अंतिम ओवर चलता हुआ यहाँ पर। भाई सोचिए मत, कुछ तो करते जाइए। चौथा ओवर का मैच है जहां पर 1 रन आसानी के साथ दूसरे के लिए एस नो तो में और आखिरकार दूसरा रन भी मुकम्मल होता होता। कितनी तेज भागे। चलिए इसके बाद स्वर्ण एंटरप्राइजेस बिचुम्बे टीम के कप्तान सर मरुआ विंदने टीम के कप्तान आइए टॉस के लिए। अगला मैच, गेंद कितना बचा है यहाँ से, 4 गेंद से। और महेश यादव, प्रवीण जी कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो फिर जिंदा नजराना जरूरी है। क्या यहाँ पर धीरे धीरे अपनी कदम को बढ़ाते हुए स्कोर को देखिए पहुंचा दिए हैं 37। कम से कम 45 भी पहुंच जाए ना, पता ही नहीं चल रहा है टर्नओवर टीम किस तरह से यहाँ पर रन लगे। हमारे शेखर दादा मुंबई कर रही है। चलिए इस बार रिबॉर से देखिए AK-47 कहते हैं ना ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली बहुत पावरफुल होती है। और यहां पर महेश यादव की देखिए गोली, 43 रन टीम का टोटल। देखिए क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए सचिन नायक के ऊपर हमला कर रहे हैं। सेंसिबल क्रिकेट तारीफ करना चाहूंगा। सिंगल डबल से कदम बढ़ाएं। ओह मजा आ गया। और एक हवाई फायर, उवाना 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 ग्रेट 6। प्रवीण इसे कहते हैं सांप के फन से बिच्छू के डंग से। थोड़ा बच के रहना क्योंकि उसमें जहर होती है और महेश यादव की बल्लेबाजी में कहर होती है। लाजवाब बल्लेबाजी। महेश यादव ने बता दिया भाई मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरव गांगुली। बहुत मजा आ गया। कुल स्कोर देखिए कहां पहुंचा दिए 49। देखिए प्रवीण आप अंदाजा ही नहीं लगा सकते हो कैसे कदम पे कदम बढ़ाकर, और क्या क्रिकेट खेले भाई महेश। शॉर्ट सिलेक्शन देखिए इनका कितना बढ़िया कमाल का।
इसलिए तो हुसन जी मैं हमेशा कहता हूँ जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चाटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। वो 2013 की आपकी बल्लेबाजी आज भी मुझे याद आ रहा है। क्या बल्लेबाजी, एडम गिलक्रिस्ट टीम के पसंदीदा खिलाड़ी थे। सीधा बल्ले से जितना खेलो बेहतर उतना आपके लिए। ऋषभ पंत यही गलती करते हैं, सीधा खेलते खेलते आड़े टेढ़े भाग जाते हैं। अरे ये चलिए भाई, क्या जरूरी था यहाँ पर, आप सीधे बल्ले से इतना बढ़िया शॉट सिलेक्शन खेल रहे हो। एक गलत सोच आपको क्या करता है, भलाई आपने रिवर्स में कामयाब हो गए हो, लेकिन हमेशा होना मुश्किल है। कुल स्कोर देखिए 50 रन और ओवर के देखिए आखिरी गेंद, चाहेंगे अंतिम गेंद के पर भाई कंकर पत्थर मत मारो, एक पहाड़ मार दो छोटी सी। जिस छोटी सी पहाड़ी में देखिए हमारे प्यारे दर्शक मैच का मजा ले रहे हैं। स्लोअर गेंद, क्या गेंद खराब है। ओहो चिंगो चिंगो, यानी बिन पायल से बजी घुंघरू। छम 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 छम। स्ट्राइक रोटेट नहीं हो सकता है। मैं जी आपको नॉन स्ट्राइक पर रहना होगा। डिक्लेयर जो अगर बैट कट रहेगा तो आप स्ट्राइक चेंज कर सकते हो। मैं जी अगर बैट कट होता तो आप स्ट्राइक चेंज कर सकते थे, लेकिन अगर बल्ला लेता तो फिर आपको गेंद नहीं मिलता। थोड़ी सी नाकों से महेश जी सोच रहे होंगे घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। हम पहुंच गए थे स्ट्राइक तक, लेकिन रूल रेगुलेशन ने बताया। चलिए टॉस के लिए अगला मैच। हाँ चलिए, यहाँ स्ट्राइक रोटेट हो सकता है, लेकिन यही बात किया कि आपके पास गेंद नहीं मिल सकता है। कुल स्कोर देखिए 53 रन। और प्रवीण जी देखिए ये स्कोर इतना बुरा भी नहीं है और इतना बड़ा भी नहीं कहा जाएगा। कहते हैं ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए, एक आध बल्लेबाज काफी है। कुल स्कोर की बात करेंगे 53 सचिन जी, 54 रनों की जरूरत है जीत के लिए। टारगेट की बात करेंगे मरोई विंदने टीम के कप्तान, और उसके साथ बात करेंगे स्वराज एंटरप्राइजेस बिचुम्बे टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, आइए टॉस के लिए। सनी तुपी साहब से गुजारिश करना चाहेंगे आइए मंच पर, और कमेंट्री बॉक्स पर भी बुलाना चाहेंगे यहाँ पर प्रवीण जी गायकर रॉकस्टार। देखते हैं ये मैच में मजा आएगा नो डाउट्स। कहीं इतना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। हमारे नवी मुंबई के देखिए महानगर पालिका नगर सेवक विवेक दादा भी देखिए पर तशरीफ रखे हैं, बहुत बढ़िया। इसलिए तो कहता हूँ जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। 25,000 डोनेशन देखे इस टूर्नामेंट के लिए, और कोविड लीजिए, कोई मुश्किल समय लीजिए। सुरेश पाटिल साहब के लिए देखिए दोपहर के समय आकर तशरीफ रखे। मैंने यही बात कहा, दोपहर का खाना हो जाए तो लोग बिस्तर पर लेटना, ठंडी ठंडी कूल कूल एसी में, और बच्चे के साथ एक टीवी सोकर मैच देखना, ये पसंद करते हैं। लेकिन हमारे सुरेश पाटिल साहब देखिए आज उनके दिलों में इतनी बड़ी जगह है, उन्होंने तशरीफ यहाँ पर रखे। हम उम्मीद करते हैं ये जोड़ी ऐसी मोहब्बत बनी रहे। लेकिन यहाँ से चलेंगे आगे की मोहब्बत भरी कहानी सुनने के लिए नहीं, आगे की रॉकस्टार कहानी जो प्रवीण गायकर है, जिसे कहते हैं ना मुर्दे पे जान आ जाना, मैच में जान डालने की बहुत बेखूबी ताकत रखते हैं। चलते हैं उनके जवान एक बार सुनने के लिए, जहाँ पर 54 की टारगेट है। थँक्यू बाबूशा। जाऊया मॅचच्या दिशेने। चला टॉससाठी विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला, स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 विचुंबे आणि मरुवाई विंधने दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा। बिल्कुल बाबूशाह, नन्ना मुन्ना जादूगर राहुल जोगाड़िया आज सलामी बल्लेबाजी कर रहे थे, और ऐसे हालातों में मेरे ख्याल से आकाश को अब गेंदबाजी करनी पड़ेगी। भरपूर चांगली सुरुवात झाली होती शरद स्मृती 11 ट्रॉम्बे संघाची। कदाचित वाटलं होतं की या ठिकाणी धावा होतील, परंतु 54चा टार्गेट, 54 धाव्यांचं टार्गेट तुम्ही इथे खऱ्या अर्थानं पाहू शकाल। आतापर्यंत जेवढे सामने झालेत त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 78 धावा हितांश 11 बोरखार या संघानं बनवल्या होत्या, परंतु इथे आता त्या धावांचा जो संघ विक्रम मोडेल त्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल। तर अविनाश पाटील आलेत स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे संघाचे संघनायक, अर्थातच सनीश तुपे रायगडचे दिग्गज पॅकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहता, आणि त्यांना फाईट करेल मागच्या वर्षीचा 2 गाव 1 टीम मध्ये चॅम्पियन झालेला संघ, अर्थातच दिगोडे प्लस विंधने म्हणजेच विंधने ग्रामीण संघ आज तुम्हाला खेळताना दिसेल या मॅच मध्ये विथ 2 आयकॉन। आजचा हा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल, आणि कालचा जर विचार केला तर रायगड स्क्वॉड विंधने या स्पर्धेमध्ये तब्बल 2 गाव 1 या टीम म्हणजेच कंठवली आणि आपटाय या 2 संघांना फायनलमध्ये प्रवेश केलाय। तर आज मात्र ग्रामीण विथ 2 आयकॉन अशी तुम्हाला संकल्पना पाहायला मिळते। भरपूर चांगले दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। आकाश
तारेकर अवेलेबल राहिले नाही, त्याच्यामुळे दुसरा आयकॉन चेंजेस करण्यात आले. तुम्ही सुमित डोंगरेची अफलातून फलंदाजी पाहिलीत, योगेश पवारला पाहाल, त्याच्यानंतर विचार केलात विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, सचिन नाईक, राहुल जोगाडिया, आकाश जहांगीर असे तुम्हाला दिग्गज खेळाडू आजच्या दिवसामध्ये. भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई, आणि मागची भूषण पाटील यांची स्पर्धा झाली होती, अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली. मला तर वाटतं आय थिंक बोनकोडे संघ चॅम्पियन झाला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि सन्माननीय विद्यमान नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक विवेक शेठ पाटील साहेबांचा हा संघ होता, आणि भरपूर चांगला क्रिकेट तिथे पाहायला मिळाला. आणि भूषण मगाशी देखील चर्चा झाली होती, नवी मुंबई परिसरातील संघ रबर बॉल क्रिकेटमध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स होत असतो. ज्या पद्धतीने त्यांचा खेळ, त्यांच्या खेळाडूंचा एक चांगला परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तर विचार केला एन्जॉय स्पोर्ट्स चिर्ले सातत्याने जबरदस्त संघ तो देखील ओळखला जातो. त्या संघातील नन्ना मुन्ना जादूगर मंथन घरत त्याने देखील काल मेडन ओव्हर फेकली. त्याच्यानंतर त्यांचे ऑलराऊंडर संगम माली मॅचला एन्जॉय करतायत, आकाश घरत हे देखील मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. विंदने संघ तुम्हाला शेवटचा पुकार असेल, जरी तुम्ही या गावातील संघ असाल तरी तुम्हाला वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं असेल, याची नोंद घ्या. स्वरांश एंटरप्राइजेस त्यांना सोडा जरा, टॉस करण्यासाठी कॅप्टनला पाठवा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जर विचार केला तर इथे विजयासाठी तब्बल 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. फलंदाज स्ट्राईकला आकाश जहांगीर आणि त्याला साथ देईल भावेश नाईक बन्नाट फॉर्ममध्ये. यंदाचा टेनिस बॉल क्रिकेट अंगामध्ये विचार केला तर आय थिंक भूषण नवी मुंबई परिसरातून तुमचे दोन ट्विन्स म्हणजे नमित आणि रवनीत, आणि त्याच्यानंतर हा खेळाडू अर्थातच अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये चालणारे एक खेळाडू. एक वेळ होती की आय थिंक हा खेळाडू 4-5व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता, स्वतःला इम्प्रूव्ह केलं, पेस दिला, आणि आज मात्र संघाला ओपन करून देतो. आणि त्याच्यानंतर एक गरज लागली कदाचित, पार्ट टाइम बॉलर म्हणून होता, परंतु आता सातत्याने गोलंदाजी त्याची तुम्ही पाहता, आणि तशाच पद्धतीचे आता त्याला ऑलराऊंडर परफॉर्मन्स मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. विंदने संघ प्लीज कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस करून घेऊया, आपण थांबू. स्वप्नील जोशी संघनायकाला विनंती असेल आपण यावं. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत महेश जाधव मॅन फ्रॉम चेंबूर, शरस्मृती ट्रॉम्बे 11 कोलीवाडा ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून ऑलराऊंडर परफॉर्मन्सची भूमिका इथे सातत्याने निभावत असताना कदाचित वाटलं होतं की राहुल जोगाडिया यांच्याकडून गोलंदाजी करतील, परंतु थोडासा चेंजेस इथे पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी येत आहेत महेश जाधव. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट, स्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते आणि बीट केले बॅट्समॅनला. बाबूशा मागच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तुर्बे संघाचा देखील एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सन्मेश वाघमारे, त्याची देखील तुम्ही गोलंदाजी पाहिलीत, अतिशय दमदार त्याने फिंगर रोल केले. आणि जेव्हा विकेट सुकी असते तेव्हा तुम्ही टर्न प्राप्त करू शकता, आणि जसा पाऊस असतो विकेटवरती तेव्हा तुम्ही रॅपिड चेंडू फेकू शकता. आणि इथे सध्या ओळखलंय संदीप महेश जाधव यांना की इथे थोडेसे फिंगर रोल करावे लागतील. ओ कमालचा चेंडू होता, ऑफ स्टंप यॉर्करचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून जाणारा इथे हा बॉल होता, परंतु निर्धारित क्षेत्रामध्ये घोषित स्वरूपामध्ये एक धाव मिळेल, आणि एका धावेच्या मदतीनं इथे स्वतःचा अकाउंट खोलत असताना आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनगडी बाद असताना 1 या धावसंख्येवरती. जर तुम्ही दीपेश एंटरप्राइजेस माफ करा धारावी संघाचा जर विचार केला तर समर्थ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ तुम्हाला खऱ्या अर्थानं आज पाहायला मिळेल. त्यांच्याकडे भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, संघामध्ये आज धीरज नव्हते, त्याच्यामुळे कदाचित आज गोलंदाजी करावी लागली, ती म्हणजेच भावेशाला. स्लोवर बॉल, पुन्हा एकदा बॅट्समनला फसवा, बॉल फेकण्याचा प्रयत्न केला, आणि सातत्याने रबर बॉलमध्ये तुमच्याकडे नजर असणे, बॉलवरती नजर असणं गरजेचं असतं. केतन मात्राला तुम्ही पाहाल रबर बॉलमध्ये सध्याच्या घडीला हंगाममधील एकदम परफेक्ट षटकार चौकार ठोकणारा, मग तो किती जोराचा पाऊस असू दे, तो सातत्याने दमदार फलंदाजी करण्यामध्ये माहीर राहिलाय. तर विंदने संघाचे समाधान किंवा आकाश जर कोणी उपस्थित असतील आपण या ठिकाणी या टॉस करून घेऊया. इट्स अ वाईट बॉल कॉल, पंचांचा इशारा येईल. अवंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत, त्या तब्बल 2. विजयासाठी 54 धावांची गरज आहे, 52 धावा अजून पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी. भावेश आतापर्यंत शांत ठेवलाय, दोन्ही फलंदाजांना पहिले षटक मार्गस्थ असताना 50+ टार्गेट इथे आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज बीट होत आहेत, सलग 2 चेंडू निर्धाव. का मला आयकॉन म्हणून बोलवलं गेलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना, कारण डावखुऱ्या हाताचा गोलंदाज राईट हँडेड फलंदाजी भूषण आणि विकी भोईर सारख्या गोलंदाजांवरती रिव्हर्स फटका अटेम्प्ट करणं म्हणजे स्वतःचं धाडस. गुड बॅटिंग अँड गुड बॉलिंग ऑलराऊंडर परफॉर्मन्स. जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करतो ना, तेव्हा तुम्हाला एक चांगली सकारात्मक परिणाम नक्कीच पाहायला मिळतो, आणि तसाच इथे परफॉर्मन्स देत असताना लेफ्ट आर्म राउंड द विकेट, व्हेरी गुड परफॉर्मन्स, इट्स अ डॉट डिलिव्हरी,
सलग 3 चेंडू त्याने निर्धाव फेकले आणि इथे स्वतःला सादर करत असताना आज या रायगड स्क्वॉड विंदने ट्रॉफी मध्ये जबरदस्त गोलंदाजी आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौथी मॅच पहिल्या फेरीतील तुम्हाला पाहायला मिळते आणि आता शेवटची मॅच असेल ती स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे आणि अगेन्स्ट फाईट करेल याच गावातील संघ मरुवाई विंदने. दोन्ही संघांचे आयकॉन दिग्गज तुम्हाला पाहायला मिळतील. एकीकडे योगेश पवार आणि सिद्धेश वास्कर भंगारपाडा आणि अभिजित ठाकूर छोट्या आणि कुणाल नाईक मॅन फ्रॉम भिंगारी. हो व्हाट अ शॉट, अगदी वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला होता भूषण. आय थिंक यॉर्कर म्हणावा या बॉलला, परंतु यॉर्करकडे एकच परत तुमच्याकडे त्याला उत्तर असतं की तुम्ही त्याला हेलिकॉप्टर लुक द्या. म्हणजे अगदी आठवण करून देण्याचा प्रयत्न केला होता बाबूशा. ना दांडा ना शेंडा, मोतीराम भोईरू डायरेक्ट बुंदा आणि त्या बुंद्याला मात्र त्याने फटका लगावून दिलाय. हेलिकॉप्टर लुक, इट्स अ ह्यूज माहिती षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत त्या म्हणजे 60. तर भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 विचुंबे टीमनं. आणि अविनाश तुमचा डिसिजन जो काही असेल तो घेऊन तुम्ही लगेच मैदानात उतरा. सलग 3 बॉल निर्धाव फेकल्यानंतर जबरदस्त षटकार लगावला आणि मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आता उर्वरित 18 चेंडू असतील आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना अजून 46 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 54 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आज कदाचित असं वाटलं होतं की भरपूर पाऊस येईल, परंतु भरपूर प्रेक्षक असतात. हौशे नवशे गवशे तिन्ही प्रकारचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुम्ही संदीप महेश जाधव याच्या चेहऱ्यावरती अक्षरशः घाम पाहू शकाल, कारण आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली नाहीये. कदाचित एकच मॅचमध्ये फक्त जास्त धावांचा माफ करा आणि बाकी मॅचमध्ये तुम्हाला कमी धावा पाहायला मिळाला. काल देखील 3 ओव्हरमध्ये फक्त तुम्हाला 12 धावा पाहायला मिळाल्या. 18 बॉल 46 धावांची गरज. मैदानात हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हारलेला माणूस कधी जिंकू शकत नाही. स्वतःला सावरावं लागेल. गोलंदाज सज्ज हेमंत, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघा, जेव्हा तुमचा मैदान चहूबाजूने चौकार असतो तेव्हा तुम्ही हे प्रयत्न करू शकता आणि यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग जर पाहिलात तर तिथे तुम्हाला फाईन लेग क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव डिक्लेअर पाहायला मिळेल. गोलंदाज हेमंत 40+ हे खेळाडू दमदार परफॉर्मन्स सातत्याने राहिला त्यांचा देखील ग्रामीण टेनिस बॉलमध्ये. त्यावेळेस पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं फलंदाज आकाश जहांगीर याने, परंतु पंचांचा इशारा येईल इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आतापर्यंत 2 चेंडू अवांतर फेकलेत. या ठिकाणी जर विचार केलात तर शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं. मी तुम्हाला शरद दादाबद्दल नक्की सांगेन मित्रांनो, ज्या संघाला त्यांनी घडवण्याचं काम केलं. अचानक कालाने झडप घातली, ऍक्सिडेंट झाला, मात्र तो आपल्यातून हिरावून गेला. परंतु जेव्हा हा संघ मैदानात उतरतो तेव्हा नेहमी त्याच्या आठवणींना स्मृती उजाला देऊन हा संघ मैदानात उतरत असतो. परंतु यावेळी फुल टॉस बॉल आणि त्याला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून सीमा रेषा पार. हा दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल बिनगडी बाद असताना 15 ही धावसंख्या. चला, राईट स्टार्ट, पॉझिटिव्ह स्टार्ट कशासाठी म्हणावी हे दोन्ही खेळाडू दाखवत असताना आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावं. मग तो निर्णय चुकला तरी चालेल, काही हरकत नाही. स्वतःवर मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. थोडासा बॅकफुटवर होता संघ, परंतु यावेळेस दिशा देत असताना एक निर्णायक षटकार आलाय आकाशच्या बॅटमधून. ओव्हर पिच बॉल, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार आणि आकाश जहांगीरच्या बॅटमधून आलेला हा तडाखा. इट्स आयकॉन प्लेअर फ्रॉम द धारावी टीम आणि जबरदस्त इथे बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 21. हे आव्हान थोडंसं कठीण वाटत होतं, कारण आता या षटकाराच्या मदतीनं आता 15 बॉल आणि 33 धावांची गरज. क्षणशक्तीचा जिथे अंत होतो, स्वाभिमानाने चालण्याचा प्रवास तिथूनच चालू होतो आणि इथे स्वतःला सिद्ध करत असताना हा आयकॉन खेळाडू आकाश जहांगीर. इट्स अ व्हेरी गुड बॅटिंग. नजरा अगदी जमल्यात. सेकंड ओव्हर प्रगतीपथावर असताना आता हेमंत थोडेसे मागडे ठरत आहेत. पहिला बॉल अतिशय सुरेख पेटला होता, त्याच्यानंतर अवांतर चेंडू आला आणि इथे सलग 2 खराब बॉल आणि त्याला तडाखेमंद षटकार लगावत या मॅच मध्ये जबरदस्त वापसी करत असताना दीपेश एंटरप्राइजेस, दीपेश मुंबईकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. यावेळी क्रॉस पॅड हवेत आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. गॅपमध्ये बॉल जाईल सीमा रेषा पार. आकाशच्या बॅटमधून 2 षटकार आल्यानंतर हा दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा लागतायत धावफलकावरती त्या तब्बल 25 धावा. 25 लॉस ऑफ 0 विकेट.
पहिल्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी आता पाहायला मिळते. दीपेश एंटरप्राइजेस 11 धारावे टीमच्या माध्यमातून. गप्प राहिलात तर ही दुनिया तुम्हाला गुलाम करेल, लढत राहिलात तर हीच दुनिया तुम्हाला सलाम करेल. हेच सांगत असताना आकाश इथे शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघासमोर 54 धावींचं टार्गेट. त्याला उत्तर देत असताना आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत या खेळाडूने. पुन्हा एकदा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑन साईडला, लॉंग ऑनचा खेळाडू डीप मध्ये येईल तोपर्यंत सहज दुसरी धावी ते कंप्लीट करत असताना थोडासा नाराज आहे स्वतःच्या शॉट सिलेक्शनवरती. कदाचित तो देखील षटकार आला असता, बरोबर परफेक्ट ऑफ द मिडल झाला असता, परंतु बॉल डीप लॉंग ऑनला जात असताना 2 धाबा तिथे कंप्लीट करतायत. वैयक्तिक आकाश जहांगीर यांचा विचार केलात तर 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 19 या धावसंख्येवरती ते वैयक्तिक फलंदाजी नाबाद करतायत. 13 चेंडू 27 धावींची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 8च धाबा दिल्या होत्या महेश जाधव या गोलंदाजानं. हाफ हेलिकॉप्टर स्ट्रेट एट व्ही शेपमध्ये बॉल जातोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहे, त्या ठिकाणी उचलतील बॉलला, मात्र शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे खरा फिल्डिंग. लगेच बेनिफिट फायदा घेतला. नाखुश असतील या ठिकाणी शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचे खेळाडू आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं षटक देखील कंप्लीट होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागत आहेत. त्या 59-54 धावेंचा पाठलाग करत असताना आता 12 चेंडू आणि 25 धावींची गरज. एकीकडे विचार केला तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चकडेस्वार ज्या बैलानं हिंद केसरी पुरस्कार, महाराष्ट्र केसरी पुरस्कार आणि सातत्याने त्या बैलाने, बैल म्हटल्यानंतर शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं दुसरा मुलगा ज्या पद्धतीनं त्याला सांभाळलं जातं आणि आज मात्र खऱ्या अर्थानं शर्यती क्षेत्र कुठेतरी चालू झाल्या. भरपूर काल शर्यत क्षेत्र बंद होत्या आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ शेठ पडके साहेब, उपाध्यक्ष संदीप शेठ माली साहेब आणि तमाम छकडेस्वारांनी घेतलेली ही मेहनत आणि आज मात्र पुन्हा एकदा शर्यती छकडा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते वशा बैलाचे मालक सुरेश शेठ पाटील साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. रायगड स्क्वॉड विंदने या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या समेत नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तुर्बेगावचे भूमिपुत्र सन्माननीय विवेक शेठ पाटील साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन आणि या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून. वाटलं नव्हतं कोणाचंही एवढे अघटित घडून येईल. चालता बोलता देव तुला दूर नेईल, स्नेह जीवाला प्रेम आदर आपुलकी ज्या ज्या क्षणी चर्चा होईल त्या त्यावेळी शरद दादा तुझी या संघाला नेहमी आठवण होईल. कारण हा संघ कालाने ज्याच्यावर झडप घातली, कारण नेहमी संघाचा करता धरता होता. जेव्हा जेव्हा संघाला कुठलीही गरज लागली तर नेहमी तो संघासाठी धावत येत असे आणि त्याच्या नावाने हा संघ मात्र तुम्हाला दरवेळेस पाहायला मिळतो. दिनेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. मागची स्पर्धा मला पद्धती स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई टेनिस बॉल झाली होती, नाईट स्पर्धा या संघानं गाजवली. एका षटकामध्ये बामणडोंगरी संघाविरुद्ध 27 धावींची गरज होती आणि कुणाला वाटलं होतं की रात्री 4 ते 5च्या पहाटेच्या सुमारास त्या धावा बामणडोंगरी संघ देईल, तेव्हा तो सामना जिंकला होता आणि फायनल मध्ये एंटर केला होता तो या शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं. तर इथे बॉल अवंतर घोषित केलाय पंचांनी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे परतावं लागतंय ते भावेश नाईक या खेळाडूला. तर सिद्धी पाटील, सिद्धीताईचं देखील मनस्वी ताईचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तिचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया त्यांचे. तर या ठिकाणी आमचे सुरेश शेठ पाटील यांची सुकन्या आणि मुलगी म्हटल्यानंतर सुरेश दादा पहिली बेटी म्हणजे धनाची बेटी आणि घरची लक्ष्मी आणि तिचं इथे या ठिकाणी शुभागमन झालंय. तिचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. तर जिंकण्यासाठी आता गरज असेल 12 चेंडू आणि 24 धावींची गरज. गोलंदाज सज्ज दिनेश, व्हाईट बॉल फेकला होता त्याने. आता विश्वजित ठाकूर आलेत, मिस्टर JPL. एका स्पर्धेमध्ये सर्व पारितोषिक त्याच्या नावावरती. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, माफ करा, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज असे भरपूर पारितोषिक या खेळाडूच्या नावावरती. आणि का भारत टेनिस बॉल क्रिकेटमधील हार्दिक पांड्या म्हणून त्याला संबोधलं जातं. आज गोलंदाजी थोडीशी खराब झाली, परंतु फलंदाजीवरती भरपूर आशा असतील प्रेक्षकांमध्ये. ऑनलाईन प्रेक्षक देखील भरपूर जोडले गेलेत. परंतु शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा टीम सहजासहजी हार मानणार नाहीये. इथे निर्धाव चेंडू आलाय. 11 चेंडू 24 धावींची गरज. इथे तुम्ही पाहू शकाल महेश जाधव, इट्स आयकॉन प्लेअर, मेहनत घेत असताना या मॅच मध्ये प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना. ओव्हर द विकेट बॉलर, व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. जशी फिल्डिंग की व्यूहरचना केली त्याने आणि तशाच पद्धतीने इथे ही गोलंदाजी देखील होते. सेट माइंड, रबर बॉल मध्ये तुम्हाला आणखी काय हवं? तुमचं सेट माइंड पाहिजे. गोलंदाजांना सातत्याने तुम्ही चांगला कानमंत्र देऊ शकाल.
फिल्डरमध्ये सातत्याने तुम्ही चेंजेस करू शकाल आणि तसाच कानमंत्र इथे फिल्डिंगच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देत असताना ॲज आयकॉन म्हणून महेश जाधव यांची का निवड केली गेली हे स्वतः तिथे सिद्ध करत असताना समीकरण बदलेल. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. हे 4 चेंडू निर्णायक असतील. येथून जर मोठे फटके नाही आले तर दीपेश एंटरप्राइजेसचा धारावी टीम संकटात येईल. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. ज्या बॅट्समननं मैदानावरती षटकार चौकार लगावले होते त्याच खेळाडूला आता इथे थांबवलं गेलंय. ते म्हणजेच गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून. त्यांचा तुम्ही टीम स्पिरिट पाहू शकाल प्रशांत. टीम स्पिरिट बघा, किती कॉन्फिडन्स लेवल किती उच्च कोटीचा पाहायला मिळतंय. आणि हेच तर क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहिजे. ते शरद स्पोर्टी ट्रॉम्बी कोलीवाडा संघ इथे दाखवत असताना ऑन साईडला फटका हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड विकेटला बॉलला चेज करतील आणि गुड फिल्डिंग. आकाश जहांगीर बाद होत आहेत. आयकॉन खेळाडू. आता मात्र इथे एक संघाचा आता डाव जर विचार केला थोडासा कोसळलाय. कारण गरज असेल 8 चेंडू आणि 24 धावींची गरज. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाहीये. थोडासा टेन्शन मध्ये हा संघ तुम्ही पाहताय. परंतु जोपर्यंत विश्वजित ठाकूर बाबूशाह मैदानात असतील तोपर्यंत अजून सामना संपला नाही. कारण तो मैदानात आहे. विश्व जिंकण्याची त्याची धमक आहे. जो नेहमी वेगावर स्वार होतो आणि ऑलराऊंडर हरफन मौला खिलाडी अशी त्याची ओळख राहिली. आणि ती ओळख जर त्याने आता या घरच्या मैदानावरती दाखवली तर नक्कीच प्रेक्षकांची तो मन नक्की जिंकेल. तर स्वरांश एंटरप्राइजेस भरुणात विचंबे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काही निर्णय असेल अविनाश तो घेऊन लगेच आपण मैदानात उतरा. रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर सनी शेठ तुपे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहता स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे. आणि त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आमंत्रित केलं जात आहे. जर विचार केला तर प्रत्येक बॉल मागे फिल्डिंगमध्ये चेंजेस करत असताना तुम्हाला चाणक्य नीती पाहिजे आणि तसाच टीम स्पिरिट. बघा कॉन्फिडन्स लेवल मी मगाशी उल्लेख केला होता की इथे किती उंचावलाय. महेश जाधव याच्या एका गोलंदाजीवरती हेमंतला भरपूर मार मिळाली. खूप धावा त्याने खर्च केल्या. आय थिंक 21 धावा त्याने खर्च केल्या. सचिन नाईक अगदी पाया टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे डॉट बॉल नाखुश असतील. पहिला चेंडू वाईड आलाय आणि इथून जर त्याने हा चेंडू निर्धाव फेकला तर आय थिंक हे षटक मेडन म्हणता येणार नाहीये. एक वाईड नक्कीच गेले परंतु जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू निर्धाव फेकले आतापर्यंत. या गोलंदाजानं शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक विश्वजित स्वतःकडे ठेवणार की या बॉलवरती कुठला मोठा फटका येणार की पुन्हा एकदा दिनेश ज्या वाटचालीने गोलंदाजी करतायत तीच गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावल्यांची संगत सोडावी लागते. आता पाहावं लागेल. फुल टॉस बॉल ऑफ साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे हे महेश होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती फुल टॉस बॉल आला आणि चेंडू सीमा पार आलाय. चौकार. चौकाराच्या मदतीनं तिसरं षटक देखील इथे कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावा लागतायत धावफलकावरती त्या 34 आणि आता विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 20 धावींची गरज. जबरदस्त मॅच. प्रेक्षक अगदी 1 तास मला वाटते वेटिंग केलं होतं ऑनलाईन प्रेक्षकांनी. जी मॅच कधी स्टार्ट होते काही आमचे हौशे नवशे गवशे प्रेक्षक आपला काम तमाम करून आले असतील आणि आता मात्र नजरा असतील त्या विश्वजित ठाकूरच्या फलंदाजीवरती आणि शरद स्मृती ट्रॉम्बे संघाच्या गोलंदाजांवरती. संघ कुठलाही जिंको. कारण प्रवीण दुगडे नेहमी सांगत असतात याच्या अगोदर नवरा मरो किंवा नवरी मरो मात्र जेवण मिळाला पाहिजे. परंतु नवरा नवरी असेल तरच तुम्हाला जेवण मिळेल. आणि इथे मात्र प्रेक्षकांना पैसा वसूल मुकाबला. इट्स अ सुपर संडे. व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दगडात देव आहे समजवण्यात धर्म यशस्वी झाला पण माणसात माणूस आहे हे समजवण्यात मात्र धर्म अयशस्वी झाला. आता इथे स्वतःला इथे पाहावं लागेल कशा पद्धतीने कंट्रोल करतायत, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल आणि कशी फलंदाजी होईल. गोलंदाजीमध्ये गोलंदाज येत आहेत. सुधीर कोहली येत आहेत गोलंदाजीसाठी. विश्वजित ठाकूर आणि सचिन नाईक ही जोडी तुम्हाला दीपेश एंटरप्राइजेस 11 धारावे संघाकडून पाहायला मिळते. आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून तुम्हाला शिखरावरती पोहोचवते. आता विश्वजित ठाकूर 6च्या 6 बॉल फेस करणार की या ठिकाणी सचिनला देखील तो स्ट्राईक देणार. परंतु पहिल्या बॉलवरती हार या जीत याचा निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल. कारण भूषण पाटील सर काल असाच एक सामना झाला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज असताना त्या गोलंदाजानं धावा खर्च केल्या. कारण जेव्हा आय थिंक 12 बॉलमध्ये 25-26 धावा त्या एका गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या गोलंदाजानं 20 धावा खर्च केल्या. आणि इथे हार्दिक पांड्या
विश्वजित ठाकूर मोठ्या दाढत असताना त्याने ठोकलाय षटकार. अरे बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय या दिगोड्याच्या भागानं आणि षटकाराच्या मदतीनं इथे धावसंख्या पोहोचते ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. आणि आता गरज असेल 5 चेंडू आणि 14 धावेंची गरज. भूषण एक वैशिष्ट्य आहे या खेळाडूचं, मी जेवढं सांगन तेवढे आणखी काही भरपूर त्याच्याबद्दल सांगायचं आहे. भरपूर प्रेक्षक देखील त्याला ओळखतात की त्याचा कारकीर्द कशी राहिली. एक त्याची भूषण आपण ऐकलं हाईट भरपूर, त्याच्यामुळे तुम्ही त्याला बाउन्सर अटेम्प्ट केला तो लगेच पंच बॉल हुक करून तो षटकार ठोकू शकतो. एक त्याला बेनिफिट, आणि जास्त उंची असल्या कारणानं तो शोल्डरचा उपयोग करतो आणि त्याचा बेनिफिट वेग त्याला मिळतो, अचूक टप्पा त्याला मिळतो. आणि या जोरावरती तो आज टेनिस क्रिकेटच्या या पटलावरती एक मोठं नाव म्हणून संबोधलं जातं. फुल टॉस बॉल, इथे फटका फसलाय. हा झेल जर झाला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतील, परंतु गोलंदाज झेल खाली आले होते. थ्रो खराब झाला आणि इथे जर डायरेक्ट थ्रो आला असता तर मोठ्याला इथे बाद व्हावं लागलं असतं. जीव धोक्यात घेऊन तो धावत होता आणि अखेर तो पोचला आणि 2 धावा इथे कंप्लीट. सुधीर कोहली प्रयत्न भरपूर चांगले, कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. आणि याने रोखलं होतं विश्वजित ठाकूरला, परंतु इथे झेल सुटला गेला. येस डेफिनेटली बारामतीच्या ट्रॉफीमध्ये देखील 1 ओव्हरमध्ये 28 धावींची गरज असताना या फलंदाजानं षटकार ठोकले होते 4 आणि भरपूर 34 ते 35 हजार रोख रक्कम त्याला कॅश प्राइज बक्षीस देऊन त्याला गौरवण्यात आलं होतं. आणि म्हणताना भले एंट्री लेट होगी सबसे ग्रेट होगी. मागच्या 2 मॅचेस तो खेळला नव्हता आणि जसा तो त्याने सेमीफायनलला पोहोचला आणि तिथे त्याने त्याचा कमाल दाखवला. म्हणून कोकिल स्वतःची भाषा बोलते ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. आणि हा खेळाडू मैदानावरती दाढत असताना व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. या ठिकाणी सुधीर कोहली स्वतःला साबित करत असताना अक्रॉस रन केल्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते आता 3 चेंडू आणि 12 धावेंची गरज. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी आणि ती जिद्द दाखवत असताना सुधीर कोहली 3 बॉल 12 क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. सेलिब्रेशन पाहू शकाल तुम्ही सुधीर कोहली यांचा. हा मॅच विनिंग विकेट म्हणावं लागेल. आणि मोठ्या बाद झाल्यानंतर इथे सेलिब्रेशन करत असताना हा शरद स्मृती 11 ट्रॉम्बे क्रिकेट संघ बघा पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर लगेच त्याला थांबवून ठेवलं आणि आता 2 चेंडू 12 धावेंची गरज. मोठ्या बाद झालाय. आता मात्र 2 चेंडू मध्ये 12 धावेंची गरज. नवीन फलंदाज येत आहेत विकी भोईर. नवी मुंबई एक्सप्रेस अतिशय वेगवान गोलंदाज, परंतु विकी मध्ये देखील धमक आहे षटकार मारण्याची, परंतु या गोलंदाजानं त्यांना थांबून ठेवलंय. इथून जर षटकार आला तर कदाचित या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करू शकतील. आमचे बबल्या देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. नमित रॉनी ट्विन्स सातत्याने चांगलं योगदान, कारण नमितची फलंदाजी आपण पाहिलीत जेव्हा घोटच्या मैदानावरती यंगस्टर रायगड वर्सेस ठाणेच्या मॅच मध्ये त्याने 8 बॉलमध्ये 27 धावांची विस्फोटक इनिंग केली होती. आणि सध्याच्या घडीमध्ये देखील एक चांगला त्याचा परफॉर्मन्स आपल्या संघासाठी राहिला आहे. चला कॉन्फिडन्स लेवल सुतली बॉम्ब सारखा असला पाहिजे. गोलंदाज की फलंदाज यावेळीच बीट होत आहेत आणि मात्र मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना हेमंत इथे सेलिब्रेशन करत असताना की होय आम्ही या मॅच मध्ये आता कमबॅक केलाय. 1 बॉल 12 धावींची गरज. जर इथून नो बॉल आला तर मागणं ठरू शकतं, परंतु या चुका करू शकत नाहीये. या चुका जर केल्या तर तुम्हाला चमत्कारात चित्रपट जर पाहिला असेल तुम्ही, मागे फक्त एकच डिक्लेअर आहे याची नोंद घ्या आणि एक प्लेअर तुम्हाला कंपल्सरी ठेवावा लागेल. गोलंदाज सज्ज, व्हेरी गुड बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि सामना जिंकलाय. बलाढ्य दीपेश एंटरप्राइजेस धारावी संघाला पराभूत केलाय ते शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा टीमनं. आणि भूषण सर धारावी संघ अगदी लवकर आला होता आणि हा संघ खूप उशीर आला. बडे एंट्री लेट होगी लेकिन सबसे ग्रेट होगी हे त्यांनी सिद्ध केलं आणि सामना जिंकलाय शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक दीपेश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. नो डाऊट दॅट महेश जाधव इट्स आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम चेंबूर. 14 चेंडू 35 धावा आणि गोलंदाजी करत असताना फक्त 8च धावा दिल्या. आणि फिल्डिंग डिपार्टमेंट देखील त्याचं तुम्ही पाहिलं की इथे एक्स्ट्रा कव्हरला असताना देखील त्याने पूर्ण फिल्डिंगचा प्रात्यक्षिक घेतला आणि फिल्डिंग सजावट त्यांनी केली. तर महेश जावा मॅन ऑफ द मॅचचं